आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे स्वाती। नमस्कार। या पुस्तकाचे नाव आहे फुगलेली पोळी। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन मुले आहे आणि त्यांच्या हातावर एक फुगलेली पोळी आहे हे चित्र दिलेले आहे। आणि या पुस्तकामध्ये जमालची आई आणि मदन हे दिलेले आहेत। जमालची आई पोळी करत असते तेव्हा जमाल त्याच्या आईला पोळी करताना बघतो आणि तो त्याच्या आईचा निरीक्षण करतो की माझी आई कशी पोळी बनवते। नंतर त्याची आई पोळी लाटत असते तेव्हा जमाल त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईला म्हणतो, आई मी आज एक पोळी करून बघू का। नंतर त्याची आई म्हणते, हो बाळा बघ ना। तेव्हा जमाल त्या पोळीला लाटतो तेव्हा त्याची पोळी गोल येत नसते आणि वाकडी तिकडी येत असते। तेव्हा तो एक प्लेट आणतो आणि त्या प्लेटला त्या पोळीवर ठेवतो आणि त्या प्लेटच्या आकारानं त्या पोळीला कापतो तेव्हा त्याची पोळी गोल होते। नंतर तो त्या पोळीला तव्यावर ठेवतो तेव्हा ती पोळी फार फुगते। तेव्हा तो ती पोळी घेऊन मदनकडे जातो आणि जमालला फार आनंद होतो। नंतर ते दोघेही पोळी खातात आणि जमाल मदनला म्हणतो की मदन मी आज पोळी बनवली आहे। तेव्हा ते दोघे आनंदात पोळी खातात। मित्रांनो, आपली आई जेव्हाही पोळी करत असेल तेव्हा आपण एखाद्या वेळेस आपल्या आईकडे जायचं आणि पहिल्यांदा आपल्या आईचं निरीक्षण करायचं की ती कशी पोळी बनवते। नंतर आपण आपल्या आईला म्हणायचं की आई मी एक पोळी करून बघू का। तेव्हा मित्रांनो मी पण पोळी बनवते तेव्हा माझी पोळी फार फुगते तेव्हा मला फार आनंद होतो आणि मी पण त्या पोळीसारखी फुगते। आणि मित्रांनो, असं नाही की फक्त मुलींनाच पोळी करता येते, फक्त मुलींना करता येते असं नाही की मुलांना पण करता येते। जसं की या पुस्तकामध्ये जमालने किती छान पोळी केली, त्याची पोळी वाकडी तिकडी आली पण त्याने किती छान प्रयत्न केला। आणि मित्रांनो, ह्या पुस्तकाचे नाव आहे फुगलेली पोळी। हे पुस्तक वाचले म्हणून मी पण फुगले। धन्यवाद।